स्वस्ति श्री सरस्वती नमः। स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः। स्वस्ति श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा। जय जय श्री राधा रमण। जय जय नवल किशोर। जय गोपी चित्तचोर प्रभो। जय जय माखन चोर। भाई भक्त भगवंत गुरु जगन्नाथ इनके पदवतों के नासत विघ्न अनेक। महायोग पीठे भीमराधा। वरो पुंडरीकाय दातुनोन्द्रये। समागत परब्रह्मलिंगा भजे पांडुरंगा। हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार कार की जय। भागवत महापुराण पुराण की जय। व्यास भगवान भगवान की जय। सुखदेव महाराज की जय। जय श्री राधे श्याम। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नंदनंदन यशोदानंदन गोपिकाजन वल्लभ राधिका प्राणवल्लभ भगवान श्री कृष्ण परमात्म्यांची यशोगाथा कन्हैयाची यशोगाथा श्रीमद भागवत महापुराण कथा आजपासून आपल्या श्री क्षेत्र हनुमंत गाव नगरीमध्ये
देवादिदेव भगवान गणरायांच्या गणपती बाप्पांच्या अनंत कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य महंते खैरात स्वामी विष्णुगिरीजी महाराज स्वामींच्याही कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय परमपूज्य सरालावेट पीठाधीश्वर गुरुवर्य आदरणीय स्वामीजींच्या या ठिकाणी गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या या ठिकाणी अनंत कृपा आशीर्वादाने आजपासून या ठिकाणी संगीतमय श्रीमद भागवत कथा प्रारंभ झालेली आहे. ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, थोर थोर संत महात्म्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे. या सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी बहुसंख्येने एकत्रित झालेला आहात. त्याचं निमित्त कारण आहे कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई हनुमंता पाटील भांडे या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्षश्राद्ध त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलींनी, त्यांच्या परिवाराने, त्यांच्या संपूर्ण या ठिकाणी भांडे परिवाराने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. त्या मातोश्रींचे या ठिकाणी सुपुत्र आहे श्री निवृत्ती हनुमंता पाटील भांडे, श्री ज्ञानेश्वर हनुमंता पाटील भांडे. त्यांच्या कन्या आहे सौभाग्यवती नंदाबाई वाल्मिक पाटील उगले, सौभाग्यवती नंदाबाई जगन्नाथ पाटील उगले, सौभाग्यवती सुनंदाबाई नवनाथ पाटील गवळी, सौभाग्यवती उज्ज्वला नवनाथ पाटील तुपे आणि त्या आजींची नातू आहेत श्री भरत निवृत्ती पाटील भांडे, चिरंजीव अविनाश ज्ञानेश्वर पाटील भांडे, कृष्णा ज्ञानेश्वर पाटील भांडे आणि संपूर्ण या ठिकाणी भांडे परिवार. खरोखर या ठिकाणी त्या मातोश्री भाग्यवान आहेत, नशीबवान आहेत. काहीतरी पूर्वसुकृत त्या ठिकाणी त्या मातोश्रींच्या उद्धाराकरता या परिवाराने श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन केलं. कथा धन्या भागवते वार्ता कृष्ण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई हनुमंता भांडे या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या मातोश्रींच्या उद्धाराकरता श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन या परिवाराने केलेलं आहे. ब्राह्मण वृंदांचा आशीर्वाद, ब्राह्मणांच्या मंत्रोपचाराच्या द्वारे पूजेच्या माध्यमातून वेद मंत्राच्या ध्वनीने या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा शुभारंभ होत आहे. आपल्याला प्रमुख असं अनमोल असं मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे हरिभक्त परायण स्वरगंधर्व हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज सावंत महाराजही या ठिकाणी पावन सन्निधी महाराजांची आहे. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. आपल्याला 7 दिवस या ठिकाणी गायनाची साथ देणारे आमचे या ठिकाणी संतवादक हरिभक्त परायण नंदकुमार शेहेरे गायनाची 7 दिवस आपल्याला साथ देणार आहे. त्याचप्रमाणे तबलावादक हरिभक्त परायण आमचे संभाजी महाराज दुसरे त्यांनाही खूप खूप धन्यवाद. पॅड वादनाचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला यांच्यातर्फे आहे हरिभक्त परायण आमचे नारायण महाराज जाधव अगर साहेगावकर त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आमचे कैलास नाना या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद. आमच्या दोन्ही बाजूनी 2 खात्या पित्या घरचे चौकदार श्री फकीरचंद खैरनार आणि श्री नवनाथ भाऊ फाळके दोन्ही या ठिकाणी चौकदार आहेत. आणि 7 दिवस आपल्याला असे दिसणार हलणारे डोलणारे आनंद घेणार आहेत. आणि अतिशय ज्या ठिकाणी साऊंड सिस्टीम आपल्या कार्यक्रमाकरता ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे श्री नारद मुनी मंडप अँड साऊंड सिस्टीम आमचे लहान महाराज अतिशय या ठिकाणी उत्कृष्ट अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे. त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहेत. आणि या भांडे परिवारावर प्रेम करणारे, या मातोश्रीवर प्रेम करणारे, या परिसरातील सगळे जे या ठिकाणी आलेले भाविक मंडळी, आज कथेचा पहिला दिवस आहे. पण पहिला दिवस आहे असं काही वाटत नाही, कारण मंडप भरत आला.
मंडप कधी भरत असतो शेवट हा शेवटच्या दिवशी, 7व्या दिवशी, 6व्या दिवशी. पण आज कथेचा प्रथम दिवस आहे आणि या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रेक्षेपण करणारे आमचे दास संताचा, आमचे सत्पुते भाऊ सत्पुते दादा, त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आज कार्यक्रमाचा या ठिकाणी पहिला दिवस आहे, प्रथम दिवस आहे. चला कथेमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर मन वाणी पवित्र करण्याकरता 2-5 मिनिटं या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करूया. प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं नामस्मरण करायचं. कोणी आळस कंटाळा टाळाटाळी करायची. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे
कृष्ण परमात्म्यांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा कलिमल हरिणी भवताप विनाशिनी असणारी ही ज्ञानगंगा ही भक्तिगंगा आजपासून या ठिकाणी आपल्या हनुमंतगाव नगरीमध्ये ही ज्ञानगंगा भक्तिगंगा प्रवाहित झालेली आहेत. खरोखर आपण भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत. कन्हैयाने आपल्यावर कृपा केली. ही श्रीमद भागवत कथा एवढी धन्य एवढी श्रेष्ठ भाग्योदयेन बहुजाम समर्पितेन सत्संगमा चलते पुरुषो यदा या ठिकाणी पुण्याचा उदय झाला म्हणून आपल्याला कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. कन्हैयाने आपल्यावर कृपा केली. त्या मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. कथा त्या मातोश्रींच्या उद्धारा करताय, त्या मातोश्रींच्या कल्याणा करता आहे. पण फक्त त्या मातेचंच कल्याण नाही तर गावाचंही कल्याण व्हावं, परिसराचंही कल्याण व्हावं, तुमचं आमचं सगळ्यांचं कल्याण या भागवत कथेने व्हावं. या उदात्त हेतूने या ठिकाणी भांडे परिवाराने कथेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. गावात या ठिकाणी कथा असली का सगळ्यांना धाक असतो. कशाचा? वर्गणीचा. पण इथं काय यातला धाक अजिबात नाही. कोणाच्याच पिंडीच्या देठाला धक्का लागणार नाही. गावामध्ये तरी वर्गणी जमा करावी लागते, वर्गणी द्यावा लागते. इथं तर काहीच नाही. कारण भांडे परिवाराने या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन नियोजन केले. सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन केलेलं आहे. कथा झाल्यानंतर पंगत सुद्धा आहे. त्याच्यामुळे पण घरी काही स्वयंपाक बनवायची गरज नाही. त्याला कथेचा आनंद या ठिकाणी लुटण्याची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली. सगळ्यांनी यारे यारे लहान थोर याची भलते नारी नर सगळ्यांनी या आणि जीवन कृतार्थ करून घेण्याची संधी प्राप्त झाली. आपल्या गावामध्ये भागवत कथेचं आगमन झालं आणि मग आपण स्वागत तर केलंच पाहिजे का नाही? आपण तर स्वागताच्या आशा पाठीमाग लागत असतो. आता आपण परवा नवीन वर्षाचं स्वागत करणार, पण आपण नाही, पण काही करणार. पण आपलं नवीन वर्ष या वेळेस नाही. आपलं कधी चालू होतं? गुढीपाडवा. पण तरी सुद्धा काही असे असतात काही इंग्रजी वर्षाचं स्वागत करत असतात. पण आपण आज स्वागत करणारे कोणाचं? तर भागवताचं. आपल्या हनुमंतगाव नगरीमध्ये या ठिकाणी कथेचं आगमन झालं आणि भागवताचं आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं. हो आए हे श्री भागवत जी भागवत सब स्वागत करो. आए हैं राधा रानी सब स्वागत करो. सब मिलकर स्वागत करो. स्वागत करो सब स्वागत करो. स्वागत करो सब वंदन करो. स्वागत करो सब वंदन करो.
राधा रानी सब मिल स्वागत करो। भगवान की जय श्री राधेश्याम। आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये कन्हैयाचं आगमन झालेलं आहे। कारण हा ग्रंथ सामान्य नाही, आपण आरतीमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे। हा ग्रंथ सामान्य आहे का? नाही। ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा ग्रंथ रूपाने स्वकीयं यद् भवेत् तेजः तच्च भागवते दधात् विरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद् भागवतार्णव। साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा ग्रंथ रूपाने विराजमान आहे। आजपासून 7 दिवस या धर्म मंडपामध्ये देव विराजमान झालेले आहेत, भगवंत विराजमान झालेले आहेत। भागवत कथा प्रारंभ झालेली आहे। 7 दिवस कथेचा आनंद आपल्याला लुटायचा आहे। आज कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी कितीही कार्यक्रम वेळेत करायचं ठरवलं तरी सुद्धा वेळेत काही होत नाही। कारण आजचा पहिला दिवस म्हणजे जोडागाडीचा। चल रे बाई, चल रे ताई, चल रे दादा, चल रे काका, चल रे मामा, सगळ्यांना आणावं लागतं। कोणीच मनात राहत नाही। आपापल्या संसारामध्ये या ठिकाणी रमलेले आहेत, पण त्यांना सगळ्यांना एकत्रित आणावं लागतं। मग हा उत्सव या ठिकाणी साजरा करावा लागतो। आजपासून या ठिकाणी संगीतमय भागवत कथा या ठिकाणी प्रारंभ झालेली। हो कथा भागीरथी स्नान करी
त्यांचे उद्धराते पूर्व ज्ञानगंगेमध्ये स्नान करण्याकरता या लहानांनी या मोठ्यांनी या वृद्धांनी या तरुणांनी या स्त्रियांनी या आबाल वृद्धांनी या सगळ्यांनी या कारण या ज्ञानगंगेमध्ये स्नान जर केलं भागवत कथा रूपी गंगेमध्ये जर आपण स्नान केलं तर कथा भागीरथी स्नान जे करती आणि त्यांची उद्धरते पूर्वज होते आपल्या पूर्वजांचा उद्धार ही भागवत कथा करतात म्हणून कथा श्रेष्ठ कथा वरिष्ठ कथा या ठिकाणी आजपासून प्रारंभ झालेली आणि सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला असेल कारण रोज या ठिकाणी 3-3 तास येऊन बसवायचंय रोज या ठिकाणी 6 ला कथा सुरू होणार 9 वाजेपर्यंत कथा चालणार आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे या ठिकाणी आम्ही रोज 3 तास येणार आम्हाला काय भेटणार आमचा फायदा काय काहीतरी लाभ असला तरी या ठिकाणी येऊ पण इथं काहीतरी काय लाभ आहे काय फायदा आहे तर आज या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता आल्यानंतर काय लाभ होतो काय प्राप्त या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं याचंच चिंतन ज्याच्यामध्ये केल्या जातं त्यालाच महात्म्य म्हणल्या जातं आणि म्हणून आज या ठिकाणी आपण श्रीमद भागवत कथेचं महात्म्य श्रवण करणार आहे कथा श्रवण केल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो कोणाला या ठिकाणी काय लाभ प्राप्त झाला चला जसं या धर्म मंडपामध्ये आपण एकत्रित येऊन बसलेलो आहोत तसंच सगळ्या साधू संतांनी एक अशी पवित्र जागा या ठिकाणी शोधलेली आहे त्या धामाचं नाव आहे नैमिषारण्य पावन एवढं श्रेष्ठ धाम आहे ब्रह्मदेवाचं मनोमय चक्र सुद्धा ज्या धामामध्ये ज्या अरण्यामध्ये या ठिकाणी स्थिर झालं असा पावन या धामामध्ये या नैमिषारण्य पावन धामामध्ये आणि आज या 88,000 ऋषी मुनी ते नैमिषारण्य पावन धामामध्ये चक्रतीर्थ नावाचं नयनरम्य या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे कलकलनाद आणि गोमती मैया आदी गंगाच्या पवित्र तटावर आणि हजारो ऋषी मुनींनी एकत्रित येऊन या ठिकाणी चर्चा सत्र सुरू केलेलं आहे यज्ञयाग सुरू केलेला आहे आणि आज त्यांच्या यज्ञामध्ये या ठिकाणी परमहंस सुतजी महाराजांचं आगमन झालं नैमिषे सुत मासीना परमहंस सुतजी महाराजांचं आगमन झालं आणि त्या सुतजी महाराजांना पाहिल्याबरोबर 88,000 ऋषी मुनी उठून उभे राहिले त्यांना या ठिकाणी लोटांगण घातलं कोणी प्रणिपात केला हात जोडून वंदन केलं त्यांना आसनावर बसवलं आणि आपल्या मनामध्ये असलेल्या काही शंका आहे त्या त्यांच्या समोर मांडण्याचा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न 88,000 ऋषी मुनी करू लागले आणि या 88,000 ऋषी मुनीमध्ये शौनक नावाचे ऋषी अतिशय ज्ञानी विद्वान आहे प्रकांड विद्वत्ता आहे जसा हे सगळे या ठिकाणी 88,000 सगळेच ऋषी मुनी हुशार आहे पण सगळ्यांनीच एका वेळेस जर बोलायला सुरुवात केली तर गोंधळ होतो का नाही गोंधळ होतो पण जसं बघा ना एक क्रिकेटची टीम या ठिकाणी पूर्ण खेळण्याकरता असते पण एखादा निर्णय घ्यायचा असला तर 11च्या 11 खेळाडू घेतात का नाही त्याच्यात एक पक्का आहे ठरवलेला आहे मुख्य त्याला कॅप्टन म्हणतात का नाही तसं या ठिकाणी 88,000 ऋषी मुनींनी आपल्यामध्ये जो वरिष्ठ आहे जो श्रेष्ठ आहे विद्वत्ता आहे त्या महात्म्याचं नाव आहे शौनक त्यांना या ठिकाणी पुढे केले तुम्ही आमचे मोठे तुम्ही आमचे या ठिकाणी आमच्या सगळ्या गोष्टी कप्तानी करा म्हणजे
तसेच या ठिकाणी तुम्ही पुढे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या मनामधले प्रश्न माहिती आहे. आणि मग एक शौनक ऋषी या ठिकाणी सुतजी महाराजांना प्रश्न विचारतात. म्हणून या बाकीच्या सगळ्या ऋषींना शौनकादी 88,000 ऋषी म्हणले जातात. शौनक आदी येशाम ते आदी शौनक ऋषी ज्यांच्या पुढे आहे. आणि सुतजी महाराजांना आसनावर या ठिकाणी बसवलं आणि या ऋषींनी प्रश्न केला, गुरुदेव, आज तुमच्यासारखे श्री गुरु आम्हाला प्राप्त झाले. कारण तुमच्यासारखे श्री गुरु आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाले म्हणून आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला वंदन करतो, तुम्हाला नमन करतो आणि आमच्या अंतःकरणामधल्या काही असलेल्या शंका तुमच्या समोर या ठिकाणी मांडतो. कारण मला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, तुमच्यासारखे अधिकार संपन्न श्री गुरुचा जर आशीर्वाद पाठीमागं असेल तर जीवनात काहीच कमी पडणार. श्री गुरु सारीखा असता पाठीरा, 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 श्री गुरु सारीखा असता पाठीरा. इतराचा लेखा कोण काही, इतराचा लेखा कोण काही, श्री गुरु सारीखा असता पाठीरा, 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 श्री गुरु सारीखा असता पाठीरा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरुचा जर आशीर्वाद या ठिकाणी आपल्या पाठीमागं राहिला म्हणून 88,000 ऋषी मुनींनी या सुतजी महाराजांना काही प्रश्न विचारलेले आहेत. असे सुंदर प्रश्न विचारले, असे सुंदर प्रश्न विचारले गुरुदेव. आमच्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार भरलेले आहे. बघा गुरुदेव, आज कलियुगामध्ये माणूस एवढा या ठिकाणी खाली गेलेला आहे, एवढा खाली बनलेला आहे माणूस. आज हा मनुष्य या ठिकाणी, आज हा मानव राहिला नाही, आज दानव बनलेला आहे. म्हणून या मनुष्य जो दानव बनलेला आहे त्याला पुन्हा मानव करायचा आहे. त्याच्या करता उपाय सांगा, मार्गदर्शन करा. आणि आम्हाला तुमच्या मुखामधून कथा ऐकायची, पण कथा सारम गृही, कथेचं सार आम्हाला सांगा. आणि अशी कथे सांगा की जी कृष्ण प्राप्ती करा शाश्वत भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ घेऊन जाणारी पाहिजे, कन्हैयाची प्राप्ती करून देणारी कथा पाहिजे. देवाच्या कन्हैयाच्या चरणाजवळ या ठिकाणी घेऊन जाणारी कथा आम्हाला सांगा गुरुदेव. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, आम्ही शिष्य आहोत, तुम्ही श्री गुरु आहात, कृपा करा आणि मार्गदर्शन करा. प्रश्न केले. सुतजी महाराजांनी या ठिकाणी प्रश्न ऐकले. सुतजी महाराजांनी मंगलाचरण करायला सुरुवात केली. हो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
श्रीकृष्णाय वयं नमः. परमात्म्यांना नमन केलं, मंगलाचरण केलं. कोणताही ग्रंथ प्रारंभ करत असताना मंगलाचरण या ठिकाणी करण्याची परंपरा आहे. बघा ना, माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला, भावार्थ दीपिका. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्मेया गणपती बाप्पाचं मंगलाचरण माऊलींनी या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला केलं. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला कोणत्या ना कोणत्या देवाचं मंगलाचरण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जास्तीत जास्त आदो पूज्यो विनायका, गणपती बाप्पाची पूजा, गणपती बाप्पाला या ठिकाणी आदराचं स्थान. गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी कोणतंही कार्य प्रारंभ करण्याच्या अगोदर केल्या जातं. बघा ना, गुरूंनी सुद्धा या ठिकाणी पूजा केली. कुठेही पूजा करत असताना गणपती बाप्पाची पूजा, गणपती बाप्पा नसेल तर सुपारीला गणपती बाप्पा मानून मग या ठिकाणी पूजा केल्या जाते. आपली भागवत कथा प्रारंभ झाली गणपती बाप्पाच्या आरतीपासून, म्हणजे गणपती बाप्पाला नमन, मंगलाचरण. तसं आज परमहंस या ठिकाणी सुतजी महाराज या महात्म्याचा शुभारंभ करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय भगवान कृष्ण परमात्म्याला नमन करतात, मंगलाचरण करतात. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे कोण? कसा आहे तो? एकाच श्लोकामध्ये सुतजी महाराजांनी सांगितलेला कन्हैयाचा बायोडाटा एका श्लोकामध्ये. कोणाचाही बायोडाटा सांगत असताना 3 मुद्द्यामध्ये या ठिकाणी सांगितला जातो. तो दिसतो कसा, करतो काय आणि त्याचा स्वभाव कसा आहे. 3च मुद्दे. दिसतो कसा, करतो काय आणि तिसरा त्याचा स्वभाव कसा आहे. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा संपूर्ण बायोडाटा या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये सांगत असताना सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण, भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसतो कसा? तर त्याचंच उत्तर सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय सतघन चितघन आनंदघन भगवान श्रीकृष्ण परमात्मा. सत म्हणजे सत्य स्वरूप. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत्य आहे. सत्य म्हणजे नेमकं काय? तर तिन्ही काळामध्ये जो कायमस्वरूपी राहतो त्याला शास्त्र या ठिकाणी सत्य म्हणतं. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम, तिन्ही काळामध्ये कंपल्सरी राहतो, कायमस्वरूपी राहतो, त्याला सत्य म्हणतात. चालू असलेला वर्तमान काळ, होऊन गेलेला भूतकाळ आणि येणारा भविष्यकाळ, या तिन्ही काळामध्ये जो कायम स्वरूपी राहतो त्याला सत्य म्हणलं जातं. विचार करा, या जगामध्ये काय काय सत्य आहे बरं? विचार करा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, 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 सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दावीला जगदातार, दावीला जगदातार,
तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला श्रीकृष्ण परमात्मा सत्य आहे तिन्ही काळामध्ये राहणार आहे इथं बसलेल्यांपैकी कोणीच सत्य नाही विचार करा 100 वर्ष अगोदर आपण होतो का नाही 100 वर्ष नंतर आपण राहणार आहे का नाही जे अगोदरही नव्हते नंतरही राहणार नाही ते असूनही उपयोगाचे नाही माऊलींनी सांगितलेले ज्ञानेश्वरी मध्ये ज्या नदीचा उगमही होत नाही समुद्रातही जाऊन मिळत नाही मध्ये दिसूनही त्याचा उपयोग नाही ना ती नसल्यात जमाय तसं या ठिकाणी तुम्ही आम्ही जरी दिसत असलो तरी सत्य का तर नाही एकाही काळामध्ये नाही शब्द लागला आपण 100 वर्ष अगोदर नव्हतो 100 वर्ष नंतर आपण राहणार नाही 100 वर्ष अगोदर आपलं घर होतं का नाही 100 वर्ष अगोदर आपला बंगला होता का नाही आपली विहीर होती का नाही मग आपण या ठिकाणी हे तयार केलेलं आहे आणि ते 100 200 400 वर्षानंतर राहणार नाही कितीही या ठिकाणी जीवन जाळा आणि कितीही चांगला कोटीचा बंगला बांधा पण तो 500 वर्ष पुढे राहणार आहे का नाही ना तो राहणारच नाही म्हणजे बंगलाही सत्य नाही जगामध्ये दिसणारे घटपटाजी हे सगळे समाप्त होणारे काय मायाने तयार केलेले माया आणि संतांनी सांगितलं देवाला एक जर सोडलं हेरती माईके दुःखाची जनिती हे सगळं या ठिकाणी समाप्त होणार आहे नष्ट होणार आहे या जगामध्ये सत्य कोण आहे तर फक्त देवच सत्य आहे सत्य तू विठ्ठला तिन्ही काळामध्ये देव या ठिकाणी सत्य भूतकाळात सुद्धा सत्य तू चालू असलेल्या वर्तमान काळात सुद्धा सत्य तू येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा सत्य तू तिन्ही काळामध्ये देव या ठिकाणी राहणारे विचार करा 100 वर्ष अगोदर कन्हैया होता का नाही होता 500 वर्ष अगोदर कन्हैया होता का नाही होता देव होता आता 1000 वर्ष पुढे देव राहणारे का नाही तुमच्या आमच्या 1000 पिढ्याने बन जातील पण देव राहणारे नाही तर कायम स्वरूप देव या जगामध्ये सत्य आणि देव प्रकाश स्वरूप आहे हो सत कहिए जो विसे नाही सकल घट माही आनंद घट घट करे आनंदा दाको नाम सच्चिदानंद सच्चिदानंद काय सत कहिए जो विमसे नाही सत म्हणजे जो नष्ट होत नाही चैतन्य सकल घटम आहे देव प्रकाश स्वरूप आहे देव स्वयं प्रकाशी देव या ठिकाणी दुसऱ्याकडून उसना प्रकाश घेऊन प्रकाशित नाही देव सूर्याला प्रकाश देणार आहे देव चंद्राला सुद्धा प्रकाशित करणार आहे या जगाला सुद्धा प्रकाशित करण्याचं काम देव करतो देव प्रकाश चैतन्य स्वरूप आणि आनंद स्वरूप आहे देव दिसतो कसा तर सच्चिदानंद रूप आहे देव करतो काय विश्वोत्पत्त्यादी हेतवे विश्वाची उत्पत्ती करणं विश्वाचं पालन करणं आणि विश्वाचा संहार करणं हे तिन्ही काम देव करतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा देवाचा स्वभाव कसा आहे कन्हैयाचा स्वभाव कसा आहे
तर महर्षी वेदव्यासांनी सांगितलेले तापत्रय विनाशाय, तिन्ही ताप या ठिकाणी आपल्या भक्तांचे नाहीशे करणारा या ठिकाणी तो देव आहे. अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना सर्वप्रथम आपण नमन करू, वंदन करू, प्रणिपात करू आणि मग या ठिकाणी महात्म्यामध्ये प्रवेश करू. कारण आज या ठिकाणी भागवत कथेचं महात्म्य श्रवण करायचं आहे आणि महात्म्य कधीच स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं मान्य होत नाही. मी चांगला गायन करतो असे चंद्रकांत महाराज तुमच्या घरी येऊन म्हणायला लागले तर लोक म्हणतील पहा आपल्याच तोंडाने आपलं गोड बघायला लागलं का नाही. हिंदी मध्ये म्हणे आपणे मुंह मियाने ठेवांना, स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गात राहायचे हे लोकांना आवडत नाही. त्यांचं गायन या ठिकाणी बाकीच्यांनी म्हणावं की आवाज किती सुंदर गायन, किती सुंदर आवाज, सगळ्या महाराष्ट्राचा आवाज आहे त्यांचा. लोकांनी म्हटलं, दुसऱ्यांनी म्हटलं तर ते खरं असतं, स्वतः या ठिकाणी सांगत फिरले तर त्याच्यामध्ये खोटेपणा असतो, त्याच्यामध्ये रंगून रंगून या ठिकाणी सांगितलेलं असतं. श्रीमद भागवत खरंच श्रेष्ठ आहे, पण भागवताने भागवताचा गोडवा गाणं हे स्वतःच्या तोंडानं गोडवा गायल्यासारखं आहे. म्हणून महर्षी वेदव्यासांनी भागवताचा मोठेपणा गायलं, पण भागवतात नाही. भागवतात तर आहेच आहे, हे तुम्ही माना नका मानू, पण बाकीच्या पुराणांनी या ठिकाणी भागवताचा गोडवा गायला. कोणतं पुराण? वराह पुराणाने भागवताचा गोडवा गायला, पद्म पुराणाने भागवताचा गोडवा गायला, अनेक पुराणांनी भागवताचा गोडवा गायलेला आहे. मग आज जे आपण महात्म्य या ठिकाणी श्रवण करणार आहोत ते पद्म पुराणांतर्गत वैष्णव खंडामध्ये असलेलं 6 अध्यायाचं महात्म्य आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आजचा पहिला दिवस म्हणजे महात्म्य श्रवण करण्याचा दिवस. मूळ भागवत कथा उद्यापासून या ठिकाणी प्रारंभ होणार. आज कथेचं महात्म्य आपल्याला श्रवण करायचं. या 88,000 ऋषीमुनींनी सुतजी महाराजांना प्रश्न केला, गुरुदेव आम्हाला या ठिकाणी आमच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोद, मत्सर भरलेले, जसं आपल्या संतांनी सांगितलेले, आत 6 जण उंदीर गुंफा करिताती पोखर, आतमध्ये असलेल्या 6 उंदरांनी आतमधून पोखरून टाकलेले. या उंदरांना बाहेर काढून आतमध्ये भक्तीचा अंकुर अंकुरित व्हावा याकरता कथा सांगा. ऐसी कथा सुनाना, ऐसी कथा ऐसी कथा
श्रवण करण्याची इच्छा आहे. काम क्रोधाला या ठिकाणी अंतःकरणातून बाजूला काढून अशी कथा ऐकायची. आतमध्ये अंतःकरणामध्ये भक्तीचा अंकुर अंकुरित झाला पाहिजे अशी कथा ऐकायची. असे या ठिकाणी प्रश्न ऐकले. सुतजी महाराजांना एवढा आनंद झाला आणि सुतजी महाराज या ठिकाणी ऋषीमुनींना 88,000 ऋषीमुनींना श्रीमद भागवताचं महात्म्य या ठिकाणी सांगू लागले. ऐका, आज तुम्ही जे मला प्रश्न केलेले, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश है करे. तुम्ही जे प्रश्न केलेले आहेत, आज त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे. सगळ्या या ठिकाणी ऋषी मुनींनी प्रश्न केलेले आहेत आणि सुतजी महाराज सांगू लागले, प्रत्येक जन्म मनुष्य या ठिकाणी जन्मामध्ये आला, मनुष्य योनीमध्ये आला आणि इथं आल्यापासून त्याच्या पाठीमागं काळ लागलेला आहे, मरण लागलं. त्याचं आयुष्य या ठिकाणी कमी 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 होत या ठिकाणी गेलेलं आहे. बुद्धीची विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी कमी होत. एवढा माणूस या कलियुगामध्ये स्वार्थी बनलेला आहे, एवढा स्वार्थी बनलेला आहे. कधी काळरूपी सर्प आपलं मुख बंद करून घेईल सांगता येणार नाही. काळ देहासी आला खाऊ, 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 काळ देहासी आला खाऊ.
शरीराच्या पाठीमाग लागलेला आहे काल व्याल मुख त्रास त्रास निर्नाश घेतला. आणि म्हणून 88,000 ऋषीमुनींना सुतजी महाराज सांगू लागले श्रीमद भागवत हे तुम्हाला काळाच्या भीतीपासून जर वाचवायचं असेल तर एकच साधन आहे श्रीमद भागवत कथा. काळाची भीती नाहीशी करणारी या ठिकाणी कथा आहे. आणि भागवताचं जेव्हा नाव ऐकलं तेव्हा ऋषी मुनींनी लगेच सुतजी महाराजांना प्रश्न केला, अगोदर आम्हाला सांगा तुम्ही जी आम्हाला भागवत कथा सांगणार आहात ती ऐकायची किती दिवस? तुम्ही म्हणत असाल 2 महिने तुम्हीच ऐकत बसा. तुम्ही म्हणत असाल महिनाभर अजिबात आम्हाला जमणार नाही ऐकायला यायला. आम्हाला काम आहेत, आम्हाला कांदे लावायचे, आम्हाला ऊस खुरपायचे, आम्हाला ऊस लावायचे, आम्हाला कापूस वेचायचा, काम भरपूर पडलेले आहेत. आम्ही महिनाभर कथा ऐकायला येऊ शकत? आम्हाला सांगा कमीत कमी दिवसामध्ये जास्त या ठिकाणी फायदा कसा प्राप्त? आम्हाला सांगा ही भागवत कथा ऐकायची किती दिवस? ऐकायची या ठिकाणी किती दिवस? तर सुतजी महाराजांनी सांगितलं श्रीमद भागवत कथा जास्त दिवस नाही, फक्त 7 दिवस ऐकायची. किती दिवस ऐकायची? 7 दिवस. आणि 7 दिवस ऐकायचे म्हणल्याबरोबर ऋषीमुनींनी प्रश्न केला, मग 7 दिवस का ऐकायचे? मग 8 दिवस का नको? 9 दिवस का नको? 10 दिवस का नको? 6 दिवस का नको? 5 दिवस का नको? 4 दिवस का नको? मग 7 दिवस या ठिकाणी कथा ऐकण्याचं काही विशेष आहे का? 7 दिवसाची परंपरा या जगामध्ये कोणी सुरू केली? कारण मोठ्या महात्म्याने जर या ठिकाणी परंपरा सुरू केली. बघा ना, ब्रह्मलीन या ठिकाणी संत सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची 200 वर्षापासूनची परंपरा आहे. मोठ्या महात्म्याने या ठिकाणी परंपरा सुरू केली, आजही चालू आहे. या जगाच्या पाठीवर या ठिकाणी आशे संप्रदाय निघाले, आशे पंथ निघाले, अशा परंपरा या जगामध्ये चालू झाल्या की एक पिढीच्या नंतर तिथं काही संप्रदाय चालला नाही, चालवणारच भेटला नाही, वारसदारच भेटला नाही, अधिकारीच भेटला नाही, आणि हजारो संप्रदाय नावाला सुद्धा राहिले नाही. काळाच्या ओघामध्ये नाहीसे झाले. पण अनंत काळापासून ही 7 दिवसाची परंपरा भागवताची चालू आहे. कोणी चालू आहे? कोणीतरी मोठा असला पाहिजे या ठिकाणी कथेची परंपरा प्रारंभ करणार. परंपरा या ठिकाणी कोणीतरी मोठ्याने चालू केलेली पाहिजे. आणि कोण आहे त्या भागवत कथेची 7 दिवसाची परंपरा सुरू करणार? सुतजी महाराजांनी सांगितलं, ऐका, ही 7 दिवसाची भागवताची परंपरा सनकादी ऋषींनी नारदांना सांगितली. कोणाला सांगितली? नारद महर्षींना. लगेचच या ठिकाणी ऋषी मुनींनी विचार केला. सनकादी ऋषींनी नारदाला 7 दिवस भागवत कथा सांगितली तर ते अशक्य आहे. कसं आहे? अशक्य. कारण सनकादी ऋषींचा स्वभाव आहे ते कधीच या ठिकाणी लोकांमध्ये येऊन राहत नाही. ते हिमालयामध्ये राहतात आणि हिमालयामध्ये एकांतवासामध्ये राहतात आणि रात्रंदिवस भजन करतात. हरे शरण हरे शरण, रात्रंदिवस हरिशरणम 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 हिमालयात करत असतात. ते कधीही हिमालय सोडून बाकीच्या लोकांकरता तपस्या सोडून भजन पूजन सोडून खाली येत नाही. कोणाकरता 1 तास सुद्धा ते द्यायला तयार नाही. आणि त्यांनी नारदाला 7 दिवस एका जागेवर बसून कथा सांगितली. ते मनाला पटण्यासारखं. आणि नारदांनी 7
दिवस एका जागेवर बसून कथा ऐकली हे सुद्धा मनाला पटण्यासारखं नाही का. नारदाला दोघांचे शाप आहे. नारद एका जागेवर थांबू शकत नाही. नारदाला शाप आहे. एक शाप आहे प्राचेतस नावाचा दक्ष. त्या दक्षाने नारदाला शाप दिलेले, कारण त्या दक्षाचे 10,000 मुलं नारदांनी संन्याशी बनवले होते. किती? 10,000. आणि त्यामुळे नारदाचा राग दक्षाला आल्यामुळे त्या प्राचेतस नावाच्या दक्षाने नारदाला शाप दिला. माझ्या मुलांना तास 2 तास एका जागेवर बसून उपदेश दिला. आता मी शाप देतो, नारदा तू तास 2 तास जागेवर थांबणार नाही, एका जागेवर थांबणार नाही, फिरत राहा. आणि दुसरा शाप नारदाला या ठिकाणी मिळालेला आहे जरादेवीचा. जरादेवीचा शाप मिळालेला आहे. जरा म्हणजे म्हातारपण, आणि म्हातारपणाची एक स्पेशल देवी आहे, तिला जरादेवी म्हणतात. ही जरादेवी आकाश मार्गाने फिरत होती. ती दिसायला या ठिकाणी अशी काळी कुळकुळीत आहे. आपाड धिप्पाड तिचं शरीर आहे. मोठाले दात आहे, लंबे लंबे या ठिकाणी वाढलेले केस आहे. डांबराची सखी बहिणी. आणि ही जी या ठिकाणी हे जरा आकाश मार्गाने फिरत होती, ती या ठिकाणी कायम फिरते. आणि फिरता फिरता कोणीही दिसला का लगेच त्याचा हात धरते, म्हणते माझ्या बरोबर लग्न कर. काय म्हणते? माझ्या बरोबर लग्न कर. तिचं लग्नच झालेलं नाही. ही जरा नावाची या ठिकाणी आकाश मार्गाने चालली होती, आणि तेवढ्यामध्ये तिला नारद दिसले. ती आली ना नारदाजवळ, नारदाचा हात धरला. नारदा थांब, माझ्या बरोबर लग्न कर. नारदाचा हात धरला त्या जरा देवीने. नारदाला म्हणू लागली माझ्या बरोबर लग्न कर, माझ्या बरोबर लग्न कर. नारद म्हणले बाई माझ्या बरोबर लग्न केलं तर तुला काय भेटणार आहे? माझ्याकडे विना चिपळ्या सोडून काहीच नाही ना. माझ्या बरोबर लग्न करून तुला काय भेटणार आहे? जरा देवीने सांगितलं नारदा मी तुला ऐश्वर्य देते, तुला बंगला देते, तुला साम्राज्य देते, जमीन देते, सोनं नाणं देते, हिरे माणिक मोती देते. माझ्याकडे भंडाराच्या भंडारण कोठाराच्या कोठार भरलेली. मी तुला हे सगळं देते, फक्त लग्नाला हो म्हण, लग्नाला होकार दे. नारदांनी त्या जरा देवीकडे पाहिलं. तिचे वाढलेले केस, मोठे मोठे दातन, आकराळ विकराळ तिचं शरीर, आपाड विपाड तिचं शरीर, डांबराची अशी सख्खी बहीण काळी कुळकुळीत. नारदांनी तिच्याकडे पाहिलं. नारदांनी विचार केला याच्याबरोबर लग्न कोण करणार? नारद मनातल्या मनात हसू लागले, आणि तिच्या हातातून कसा बसा नारदांनी हात सोडला. ती सोडतच नव्हती, पण कसा तरी तिच्या हाताला झटका दिला, आणि नारद जे पळत सुटले. ही जरा देवी लागली ना माग, नारदा थांब, नारदा थांब. पाठीमाग लागली, घमाघूम झाली. तिला पळता येईना, धाप टाकू लागली. आपाड धिप्पाड शरीर, जाडजूड शरीर, तिला पळता येईना. आणि तिनं पाहिलं आता हे गिऱ्हाईक आपल्या हातातून गेलं. नारद या ठिकाणी पुढे पळत होते. नारद जे ठोकून पळू लागले. जरा देवी पाठीमाग पळाली, पण तिला पळता आलं नाही. तिनं नारदाला पाहिलं. नारदाला शाप नारदाने पाठीमाग पाहिलं. मी जीवनभर पळत राहीन, पण तुझा शाप मला स्वीकार आहे, तुझा शाप मला मान्य आहे, पण तू नको. अजून 10 शाप दे, अजून 10 शाप घेईल, पण तुझ्या बरोबर लग्न करायचं नाही. नारदाला जरा देवीचा शाप मिळाला. नारद एका जागेवर थांबू शकत नाही. दक्षाचा शाप मिळाला. नारद एका जागेवर थांबू शकत नाही. मग 88,000 ऋषी मुनींनी प्रश्न केला, हे सगळ्या घटना इम्पॉसिबल आहे, न होण्यासारखे आहे, अशक्यप्राय आहे, आणि हे सगळं अघटित असून सुद्धा हे घडलं कसं? नारदांनी 7 दिवस एका जागेवर बसून कथा ऐकावी,
ऐकली नारदांनी. कशी ऐकली? नारदाला दोघांचा शाप असून नारदाला का कथा ऐकावी लागली? का कथा नारदांनी 7 दिवस ऐकली? सनकादिकांनी नारदाला का कथा सांगितली? सगळ्या कथा भाग आम्हाला सांगा. आणि मग सुतजी महाराज या ठिकाणी 88,000 ऋषीमुनींना सांगू लागले, ऐका, एक वेळेसचा प्रसंग आहे. एकदा हिमशालाया चत्वार ऋषियो मलाः सत्संगार्थ समायाता ददृशोस्तत्रणारदः. सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे सनकादी 4 भावंड आकाश मार्गाने फिरत. या भूतलावर कुठेतरी जावं, संतांच्या सानिध्यामध्ये जावं, सत्संग करावा या इच्छेने सनकादी या ठिकाणी फिरत असताना बद्रीनाथ क्षेत्राच्या जवळ एका विशाल दगडावर नारदजी बसलेले. नारदजी डोळे बंद करून बसलेले आहे. नारदांच्या डोळ्यामधून गळगळ 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 अश्रू प्रवाहित झाले. नारदजी उदास आहे. सनकादिकांनी पाहिलं आणि सनकादिक नारदांजवळ आले आणि विचारलं नारदांना, काय झालं नारदजी? कथा ब्राह्मण दीन मुखः कुतश्चिन्तातुरो भवान्. का चिंता तुरे? डोळ्यामध्ये असं काय? तुमचं रडण्याचं कारण काय? अवदासीन्याचं कारण काय? तुमच्यासारखा महात्मा जेव्हा या ठिकाणी डोळ्यामध्ये, महात्म्याच्या डोळ्यामध्ये असं येतात, तेव्हा जगावर एखादं या ठिकाणी मोठं संकट येण्याचे ते चिन्ह आहे. का नारदजी दुःखी? का उदास? तुम्ही तर असे या ठिकाणी उदास झालेले जसं एखाद्यानं आपल्या मुलीच्या लग्नाकरता एक एक पैसा, एक एक रुपया या ठिकाणी धन जमा केलं आणि एखाद्या आपल्या झाडाच्या खाली या ठिकाणी गड्डा करून ठेवलेले. जुन्या काळामध्ये बँका थोडीच होत्या, आता बँका निघाल्या. एक एक रुपया, एक एक पैसा या ठिकाणी जमा करायचा बापाने मुलीच्या लग्नाकरता. आणि मुलगी मोठी झाली, मुलीचं लग्न करण्याचा विचार बाप करू लागला. पण जीवनभराची जी पुंजी कमवून ठेवलेली होती, धन कमवून ठेवलेलं होतं, रात्री चोर आला आणि त्याने ती पोटली चोरून नेली, धन चोरून नेलं. तसं नारदजी तुमचं धन चोरीला गेलं का? तुम्ही तर महात्मे, आणि महात्म्याचं धन कधी संपत्ती असू शकत नाही, साम्राज्य या ठिकाणी असू शकत नाही. मग हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो
संतांचं खरं धन नामस्मरण रूपी धन असतं. पैसा रूपी धन संत महात्म्यांकडे असतच नाही. नामस्मरण रूपी धन या ठिकाणी नाराजी तुम्ही जीवनभर जमा केलेले आहे. आणि ते धन असे की न चोर हरियम न च भ्रातृ राज्यम. त्याला त्या ठिकाणी चोर कधी चोरू करून न शकत नाही. असं या ठिकाणी तुम्ही धन कमावलेलं आहे. तुम्ही दुःखी का? तुम्ही चिंतित का? काय दुःख आहे तुमच्या मनामध्ये मला सांगा. आणि मग नारदांनी आपल्या मनातलं दुःख या ठिकाणी या ऋषी मुनींना सनकादिकांना सांगायला सुरुवात केली. गुरुदेव, आहा तो पृथिव्या सर्वोत्तमा पुष्कराच प्रयाग काशीं गोदावरी. नारदजी सांगू लागले, मी या भूतलावर गेलो सत्संग करण्याच्या इच्छेने, कुठेतरी समाधान प्राप्त होईल म्हणून समाधानाच्या शोधार्थ या पृथ्वीवर गेलो आणि समाधानाचा शोध घेऊ लागलो. कुठं गेलो? हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम. कुरुक्षेत्राला गेले, हरिद्वार मध्ये गेले, सेतुबंधम रामेश्वरम रामेश्वरम मध्ये गेले, सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये गेले, पण समाधानच भेटलं नाही. उलट तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यावर समाधान भेटण्याच्या ऐवजी असमाधान अशांती या ठिकाणी वाढू लागली. का वाढू लागले? कारण त्या तीर्थक्षेत्रामध्ये एवढ्या या ठिकाणी आता पावर कमी होत चालली. पवित्रता राहिली नाही, मांगल्यता राहिली. आणि म्हणून नारदांनी विचार केला, चला तीर्थक्षेत्र सोडा, पण आपण आश्रमांकडे जाऊ. आणि मग जेव्हा नारदांनी आश्रमांकडे या ठिकाणी शांततेकरता समाधानाकरता आश्रमाचा शोध घेतला, पण आश्रमांमध्ये नारद जेव्हा आले ना, अजून विचित्र परिस्थिती. साधू संत देवाचं नाव नाही घेत, निंदा करणारे, भजन पूजन या ठिकाणी लांब राहिलेले. आणि अशी या ठिकाणी नारदांना अशी परिस्थिती दिसली, कारण नावाप्रमाणे या ठिकाणी वागायला एकही बाबा या ठिकाणी तयार दिसला नाही. रस्त्याने नारद चालले होते आणि रस्त्यामध्ये या ठिकाणी 2-4 लेकरं खेळत होते. विचारलं, हे कोणाचे लेकर? म्हणजे नाही का आश्रम इथले शेजारचे ते ब्रह्मचारी बाबा, त्यांचे हे 7-8 लेकर. नाव ब्रह्मचारी, 7-8 लेकर. नारद म्हणले, काय पुढे गेले. आणि पुढे गेल्यानंतर भांडण चालू होतं आश्रमामध्ये, भांडण वाद चालू होता. आणि विचारलं नारदांनी, कोणाचा मोठ्या मोठ्यानं आवाज यायला लागला. सांगितलं शेजाऱ्यांनी, मौनी बाबाचा. नाव
भांडायला पुढे गेले आणि मोठा या ठिकाणी टोलेजंग आश्रम दिसला. विचारला हा कोणाचा आश्रम? सांगितलं त्यागी बाबाचा. नाव त्यागी आश्रम टोलेजंग. भांडण करण्याकरता मौनी बाबा पुढे, ब्रह्मचारी बाबाचे 7-8 लेकरं. नारदांनी जेव्हा ही अवस्था आश्रमांची पाहिली ना, नारदांचं मनच लागेल आणि नारदांनी विचार या ठिकाणी केला, चला आश्रमांची अवस्था या ठिकाणी सोडा, नावाप्रमाणे कोणीच वागायला तयार नाही. म्हणून बघा ना, आजही अशी परिस्थिती, नावाप्रमाणे तर कोणीच वागायला. आपल्याकडे सुद्धा बऱ्याचशा म्हणी, नाव प्रकाश दिवसाच्या चष्मा सुद्धा दिसत, नाव शांताबाई. तुमच्याकडे काय भांडायला जाऊन नाही, पण आमच्याकडे वेगळं. आमच्याकडे म्हणतात नाव शांताबाई, भांडायला कुत्रीची आई. नावाप्रमाणे वागायलाच कोणी तयार नाही. नारदांनी आश्रमाची अशी अवस्था पाहिली, अशी दुरावस्था पाहिली आणि नारद म्हणले चला गृहस्थ आश्रमाकडे जाऊ. वेदाने सांगितलेले, शास्त्राने पुराणाने सांगितलेले धन्य गृहस्थ आश्रम, चला त्या आश्रमात जाऊ. आणि आले ना गृहस्थ आश्रमाकडे आणि गृहस्थ आश्रमाकडे नजर टाकल्याबरोबर अजूनच विचित्र परिस्थिती दिसली. सत्यानास्ति तपास्या दया दानं वेद्यते उदरा भरिना जीवा वराका कुटभाषिणी. जेव्हा लोकांची अशी परिस्थिती पाहिली, सत्यम नास्ती, सत्य बोलायला कोणी तयार नाही, खरं बोलायला कोणी तयार नाही, खोटंच रात्रंदिवस. आणि जर आठवड्यातून एखादा दिवस तो एक शब्द खरा बोलला तर त्याला वाटतं सत्यवादी हरिश्चंद्रानंतर आपलाच नंबर. किती अवघड परिस्थिती. सत्यम नास्ती तपः शौचम, तप करायला कोणी तयार नाही, संतांची सेवा करायला कोणी तयार नाही. एवढंच नाही, आपल्या आई वडिलांची सेवा सुद्धा करायला कोणी तयार नाही. अशी परिस्थिती आलेली, अशी परिस्थिती आली. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया.
बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। कोणीही आई वडिलाची सेवा करायला तयार नाही. सत्यम नास्ति तपः शौचम दया दानम न विद्यते. दान करायला कोणी तयार नाही, दया करायला कोणी तयार नाही, परोपकार करायला कोणी तयार नाही. स्वार्थी माणूस म्हणलेला आहे. आई वडिलाची सेवा सुद्धा करायला या ठिकाणी कोणी तयार नाही. 9 वाजलेले पण 10 मिनिटं आपण वाढवले. पहिला दिवस. आई रे बेईमान दुनिया आई रे. अशी विचित्र या ठिकाणी दुनिया आलेली आहे. आई बापाची सेवा करायला सुद्धा तयार. घरामध्ये या ठिकाणी आई वडिलाचा सल्ला तर अजिबात चालत नाही. चालको बुद्धिदाय. कन्या विक्रयणाल भार दंपतीना उदरा भरणो जीवा उदारा कुटभाषिण. कन्या विक्रयणोलो भात. आज या कन्याचा विक्रय होऊ लागला. थोड्याशा धनाकरता बाप मुलगी विकायला लागला. थोड्याशा धनाच्या लोभाकरता बाप या ठिकाणी मुलगी विकायला काढतो. मुलीचा विक्रय सुरू झाला. अगोदर आम्ही लहान होतो जेव्हा भागवत वाचत होतो तेव्हा मुली विकण्याची प्रथाच नव्हती. नाही, पण आता परिस्थिती बदलली ना. आता भागवताचे श्लोक खरे आहेत असं वाटायचं. अगोदर वाटायचं मुली कुठं विकल्या जाते का, तेव्हा तर हुंडा द्यावा लागायचा. पण 10-20 वर्षामध्ये अशी परिस्थिती बदलली. अशी परिस्थिती, अशी वेळ या ठिकाणी बदलली. खतरनाक या ठिकाणी परिस्थिती झाली. कन्या विक्रयणाल भात दंपती नामच्या कल्कनम. थोड्याशा धनाकरता बाप मुलगी विकतो आज. आणि घरामध्ये या ठिकाणी वृद्ध आई वडील आहेत, त्यांची सेवा करायला कोणी तयार नाही. त्यांचे उपदेश कोणी मानायला तयार नाही. सल्ला कोणी मानायला तयार नाही. आणि आपल्याला एखादा चांगला सल्ला जर घ्यायचा असेल तर शालको बुद्धिदायक. आपल्या बायकोचा भाऊ जो साला आहे त्याचा सल्ला घरामध्ये चालतो. आपल्या आई बापाचा सल्ला कोणी मानित नाही. साल्याचा सल्ला कोणी ठुकरवीत. शास्त्राने सांगितलं ठीक आहे, साला हुशार असला तर या ठिकाणी सल्ला मानायला काही हरकत नाही. पण साला आधीच हाफ मॅड आणि त्याचा सल्ला घरात चालायला लागला. लहानाचं सोडा, शास्त्राने सांगितलेलं आहे खेत में नाला गोठे में हेला और घर में साला बर्बादी का कारण. किती शेत या ठिकाणी चांगलं असू द्या पण मधून नाला असेल समजून घ्यायचं शेताचं वाटोळ. आणि कितीही या ठिकाणी गोठा चांगला बांधला, गाई बांधला करता गायींसाठी गोठा बांधला, पण गाई टाकल्या विकून आणि त्या गायीच्या जागेवर याला कळतो ना, याला आणून बांधला. समजून घ्यायचं गोशाळेचं वाटोळ झालं. खेत में नाला गोठे में हेला और घर में साला. घरामध्ये जर साल्याचा सल्ला चालायला लागला तर समजून घ्या तुमच्या घराचं लवकरात लवकर वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. या लहानाच्या गोष्टी सोडा. आज कौरव आणि पांडव महाभारत नावाचं युद्ध झालं आणि 100 कौरव समाप्त झाले. का माहिती का? एकच कारण आहे, धृतराष्ट्राने आपला साला शकुनी घरामध्ये आणून ठेवला आणि त्या साल्याच्या सल्ल्यावर सगळं घर चाललं. 100 कौरव समाप्त झाले. घरामध्ये या ठिकाणी साल्याचा सल्ला
बंद. चालको बुद्धी जाया कासा या ठिकाणी कलियुगामध्ये अशी परिस्थिती या ठिकाणी दिसली, अशी विचित्र नारदाला परिस्थिती दिसली. आणि नारदांनी विचार केला, सोडा सोडा गृहस्थ आश्रम सोडा, मन समाधानी या ठिकाणी आता गृहस्थ आश्रमामध्ये होत नाही. मग चला कुठं जायचं, जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बाललीला केल्या. आणि असं पावन धाम आहे, असं पवित्र धाम आहे ते वृंदावन धाम. त्या वृंदावन धामामध्ये नारदांनी येण्याचं या ठिकाणी ठरवलं. आणि आले ना नारदजी. हे वृंदावन धाम असं श्रेष्ठ आहे, असं श्रेष्ठ आहे. त्या वृंदावनामध्ये गेल्याशिवाय, वृंदावनामध्ये पोचल्याशिवाय आपल्याला त्या वृंदावनाचं महत्व कळणार. जरा चल के वृंदावन देखो, जरा चल के वृंदावन देखो, श्याम बंसी बजाते चल के वृंदावन देखो, जरा चल के वृंदावन देखो. झूला झूल रही होगी राधा प्यारी, चारों झूलते झूला झूल रही होगी राधा प्यारी, मेरे मोहन वृंदावन धामामध्ये
नारदांचं आगमन झालं आणि नारदांना या ठिकाणी वृंदावनामध्ये आल्यानंतर भक्ती मैयाचं दर्शन झालं. ज्या भक्तीच्या मांडीवर ज्ञान आणि वैराग्य नावाचे दोन वृद्ध पडलेले म्हातारे झोपलेले मरणासन्न अवस्था त्यांची झालेली. जेव्हा नारदांनी या ठिकाणी भक्ती मैयाकडे पाहिलं, भक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, भक्ती माता दुःखी आहे. नारदांनी या ठिकाणी भक्ती मातेला विचारलं, का भक्ती माता तू का दुःखी आहे? भक्तीने सांगितलं, नारदजी बघा ना, कलियुगाच्या दोषाने ज्ञान वैराग्य या ठिकाणी जीर्ण शीर्ण झाले आणि या ज्ञान वैराग्याला जाग करण्याकरता मी एखाद्या संताचं या ठिकाणी एखाद्या संताची वाट पाहत होते. आज तुमच्यासारखे दिव्य महात्मे या ठिकाणी आलेले माझ्या ज्ञान वैराग्याला या ठिकाणी जाग. नारदांनी प्रार्थना ऐकली भक्ती मैयाची आणि नारदांनी वेगवेगळे प्रयत्न केले. वेद वेदांत घोषेचे गीता पाठर मोहरमो वेदाचा उपनिषदाचे सगळे काही पाठ झाले, पण तरी सुद्धा ज्ञान वैराग्य काही झोपेतून जागे झाले नाही. आणि आकाशवाणीने नारदाला सांगितलं की सत्कर्म करा. नारदांनी सत्कर्म काय आहे सगळं या सगळ्यांना विचारलं, ब्राह्मणांना विचारलं, तपस्व्यांना विचारलं, पण कोणीही सत्कर्म सांगू शकलं नाही. म्हणून नारद तपस्या करण्याच्या इच्छेने हिमालयात आले आणि त्या ठिकाणी सनकादी ऋषींची भेट झाली. सनकादिकांना सांगितलं, मी ज्ञान वैराग्याला जाग करण्याकरता भक्ती मैयाला वरदान दिलेले वृंदावन धामामध्ये ज्ञान वैराग्याला जाग करेल. आणि आकाशवाणीने सांगितलेले ज्ञान वैराग्याला जाग करण्याकरता सत्कर्म करा. पण सत्कर्म मला काही समजेना, सत्कर्म म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगा. तर सनकादिकांनी सांगितलं, नारदा सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. मग सत्कर्म सूचको ज्ञानया स्मृतो बोधै श्रीमद्भागवतालापः सत्सुगीत शुकादिभिः. सत्कर्म म्हणजे दुसरं काही नाही, 7 दिवसाची भागवत कथा श्रवण करणं या जगातलं सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. आणि श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन या ठिकाणी नारदजी करा. सनकादिकांना विनंती केली, तुम्हीच कथा करण्याकरता वृंदावनला चला. सनकादिक म्हणले, एवढ्या थंडीमध्ये आणि एवढ्या खाली आम्ही काही हिमालय सोडून येणार नाही. वृंदावनामध्ये ज्ञान वैराग्य जीर्ण शीर्ण झालेले आहेत, त्यांना हिमालयात आणा. नारदांनी सांगितलं, तीही अशक्य. हिमालयामध्ये कसे येणार नारद? ज्ञान आणि वैराग्य अगोदरच आजारी म्हातारे. मग सनकादिकांनी नारदांनी ठरवलं की वृंदावनला जायचं नाही, हिमालयात राहायचं नाही. मग दोन्हीच्या मधोमध कथा करायची. मग कुठेच मधलं स्थान. सनकादिकांनी सांगितलं, नारदजी मधलं स्थान आहे हरिद्वार. कोणतं स्थान? हरिद्वार. गंगाद्वार समीपे तो तटमान आनंद नावाचा घाट कर्णादने गंगा मैयाच्या पवित्र तटावर अगोदर भगीरथी गंगा वाहते. या भगीरथी गंगाच्या तटावर भागवती गंगा आज या ठिकाणी प्रवाहित होणार. सनकादिकांचं आगमन झालं. नारदजी समोर येऊन बसले. ज्ञान वैराग्याला बसण्याकरता 3 आसनं टाकले. ज्ञान भक्ती वैराग्याकरता ते वृंदावनामध्ये जीर्ण शीर्ण होऊन पडलेले त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या या ठिकाणी उद्धारार्थ, त्यांना नवचैतन्य येण्याकरता भागवत कथेचं आयोजन नियोजन नारदांनी केलं. आणि जेव्हा कथा प्रारंभ झाली, संकल्प झाला, ते पुण्य ज्ञान वैराग्याला प्राप्त होऊ लागलं. भागवताच्या कथेचं पुण्य ज्ञान वैराग्याला प्राप्त झालं. जीर्णता शीर्णता मालिन्यता औदासीन्यता सगळं काही निघून गेलं आणि त्यांच्यामध्ये नव चैतन्य या ठिकाणी संचरलं. क्षीणता समाप्त झाली आणि त्यांच्यामध्ये नव चैतन्य या ठिकाणी संचरलेलं आहे.
आणि वृंदावनामधून ज्ञान वैराग्याला घेऊन भक्ती माता गायब झाली आणि हरिद्वार मध्ये या ठिकाणी जिथं कथा चालू होते त्या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्याला घेऊन भक्ती मैयाचं आगमन झालं. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय हो. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांच्या या भागवत कथेमुळे ज्ञान वैराग्याची जीर्णता क्षीणता मालिन्यता औदासीन्यता सगळं काही निघून गेलं आणि त्यांच्यामध्ये नव चैतन्य या ठिकाणी आलं. आज कथेचा या ठिकाणी पहिला दिवस आहे. ज्ञान वैराग्याला भक्ती मैया आणि सगळ्या संत महात्म्यांना दर्शन देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं हरिद्वारच्या कथेमध्ये आगमन होत आहे. तर आपल्यालाही 7 दिवस सुंदर सुंदर झाकी पाहायची आहे. 7 दिवस या ठिकाणी आपल्याला सुंदर सुंदर पात्र पाहायचे आहे. आज कन्हैयाचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आपल्याला कन्हैयाचं दर्शन करायचंय. आज कथेचा प्रथम दिवस या ठिकाणी झालेला आहे. चला वेळ झालेला आहे. उद्यापासून कथा ठीक 6 ला प्रारंभ होईल.